आजरा कारखान्यासाठी 61% मतदान, 46 जणांचं भवितव्य मतपेटीत बंद. मडिलगेतील बोगस मतदान प्रकरण वगळता इतरत्र अनुचित घटना नाही. मंगळवारी 19 डिसेंबरला पंचायत समिती सभागृहात मतमोजणी. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या यावेळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 60.68% मतदान झालं. मडिलगे केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या संशयावरून दोन्ही गटातील नेते कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हा प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. कारखान्यासाठी यावेळी 25,181 उत्पादक गटातून तर 7,603 इतके अनुत्पादक सभासद असे एकूण 32,784 इतके सभासद मतदानास पात्र होते. यापैकी 19,866 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आजरा शृंगारवाडी गटातून इटे मतदान केंद्रावर सर्वात जास्त 79.86%, तर भादवण गटात येथील केंद्र क्रमांक फक्त 57.66% मतदान झालं. गतवेळेच्या तुलनेनं यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत मतदान घटलंय. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट यांची श्री चाळोबा देव विकास आघाडी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून रवळनाथ शेतकरी विकास आघाडी तयार केली होती. निवडणुकीच्या निमित्तानं गेले 15 दिवस तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. अशा स्थितीत घडलेल्या मतदानाचा फटका नेमका कुणाला बसणार याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. 20 जागांसाठी रिंगणातील 46 जणांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून याबाबतचा फैसला मंगळवारी 19 डिसेंबरला होईल. आजरा पंचायत समितीच्या सभागृहात उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. दरम्यान काल मतदाना दिवशी मडिलगे मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. येथील मतदान केंद्र 17 आणि 18 इथं बोगस मतदान प्रकार घडला. यामुळे केंद्रावर मोठं तणावाचं वातावरण तयार झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. संशयावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्स प्रत सापडली. यावरून गदारोळ झाला. या प्रकरणी उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांनी केंद्राध्यक्ष दिलीप पाटील यांना धारेवर धरलं. या प्रकरणी संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी, तसंच संपूर्ण प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत मतमोजणी करण्यात येऊ नये अशी मागणी चाळोबा देव विकास आघाडीच्या पत्रकार बैठकीत केली आहे. तसंच तिघांविरोधात तोतया मतदार म्हणून पोलिसात गुन्हा नोंद करावा अशीही मागणी केली. त्यानुसार मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी कारवाईचे आदेश दिल्यावर तणाव निवळला.